नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अंजलीला चक्कर आलेली असते आणि तिने ईश्वरीला बोलून घेतलेलं असतं. म्हणजेच ती त्या ग्लानीमध्ये फक्त ईश्वरीचंच नाव घेत असते. त्यामुळे ईश्वरी ही अंजलीला बघायला आलेली असते. तेव्हा अंजली ईश्वरीला म्हणते की मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते काय बोलायचं आहे, बोला ना. तेव्हा असं बोलत असतानाच अंजली म्हणते की मला तुमच्या दोघांना विचारायचं की तुम्हाला तुम्ही काही एंगेजमेंट करताय ती मान्य आहे का. तेव्हा ईश्वरीला हे काहीच कळत नसतं. ईश्वरी म्हणते म्हणजे असं सगळं चाललेलं असतं. तेव्हाच ईश्वरी म्हणते द ग्रेट ASR यांच्या आयुष्यात पैसा इम्पॉर्टंट नाही तर माणसं इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांनी मला त्यांची खूप चांगली मैत्रीण मानली आहे. यातच मी खूप मला नशीबवान समजते असं ती बोलत असते. आणि आता ईश्वरी घरी निघाल्या तेव्हा तोल जाताच तिला अर्णव सावरतो आणि हे सगळं आता लावण्या बघते. आता लावण्या खूप चिडलेली असते की माझी एंगेजमेंट होऊन सुद्धा याच्या आयुष्यात अजूनसुद्धा ही आहेच, माझ्या जागेसुद्धा पण अजून ईश्वरी आहे. त्यामुळे ती खूप चिडलेली असते. ईश्वरी घरी येते तर ईश्वरीचे वडील पण चिडलेले असतात आणि ते घरात म्हणत असतात की हा अर्णव आपल्या आयुष्यात आहे त्यामुळेच आपल्या आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. आपण त्याच्यापासून थोडं अंतर ठेवूनच राहिलं पाहिजे. असं बोलल्यानंतर ना ईश्वरी म्हणतात बाबा असे का बोलतात. बाबा आधी तर असे कधीच नव्हते बोलत, मग अचानक आज अर्णव सरांबद्दल एवढं निगेटिव्ह का बोलतात. आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.